नमस्कार. विज्डम प्रवाह ज्ञानधारामध्ये आपले स्वागत आहे, जिथे मन शांत होतं आणि आत्मा जागा होतो. चला, या ज्ञानप्रवाहात सामील होऊया. नमस्कार. आज आपण सुख आणि दुःखाबद्दलचं जगातलं एक खूप जुनं आणि महत्वाचं तत्वज्ञान समजून घेणार आहोत. आणि तेही एका अगदी सोप्या छोट्याशा गोष्टीतून. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की सगळं काही अगदी मस्त सुरू असतं, आनंदाचे क्षण असतात, पण तरीही मनात कुठेतरी एक अस्वस्थता जाणवते, एक बेचैनी असते. असं का होतं? याचं उत्तर आपल्याला आनंद नावाच्या एका मुलाच्या गोष्टीत सापडणार आहे. तर बुद्धांच्या शिकवणीतलं पहिलं सत्य हे आपल्याला थेट वस्तुस्थितीची जाणीव करून देतं. ते सांगतं की जीवनात दुःख किंवा असमाधान हे आहेच, आणि ही गोष्ट स्वीकारणं हीच खरं तर पहिली पायरी आहे. बौद्ध तत्वज्ञानात याला दुःख असं म्हणलंय. आता दुःख म्हणजे फक्त मोठमोठी संकटं किंवा त्रास नव्हे, तर अगदी छोटीशी निराशा, काहीतरी कमी असल्याची भावना, एक प्रकारची अपूर्णता, हे सगळंच त्यात आलं. थोडक्यात सांगायचं तर हा आपल्या मानवी अनुभवाचाच एक अविभाज्य भाग आहे. चला तर मग आनंदाच्या गोष्टीत परत जाऊया. कल्पना करा, एक रंगीबेरंगी पतंग महोत्सव सुरू आहे. तिथे आनंद नावाचा एक मुलगा आपला छोटा साधा पतंग उडवतोय. तो त्या क्षणात इतका रमलाय की त्याला खूप आनंद आणि समाधान वाटतंय. आणि तेवढ्यातच आकाशात उंच उडणाऱ्या एका प्रचंड मोठ्या आकर्षक पतंगावर त्याची नजर पडते. तो पतंग इतका सुंदर असतो की बाकीचे सगळे पतंग त्याच्यासमोर अगदीच फिके वाटू लागतात. आणि बस, इथेच सगळं गणित बदलतं. तो मोठा पतंग पाहता क्षणी आनंदाला स्वतःचा पतंग अगदीच क्षुल्लक वाटायला लागतो. त्याचा मगाचा सगळा आनंद क्षणात नाहीसा होतो आणि मनात एक खंत, एक दुःख दाटून येतं. हेच आहे पहिलं आर्य सत्य. दुःख आहे. ठीक आहे, दुःख आहे हे तर आपल्याला कळलं, पण ते येतं कुठून? त्याचं मूळ काय आहे? दुसरं आर्य सत्य आपल्याला थेट या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत घेऊन जातं. हे दुःख काही विनाकारण येत नाही, त्याला एक ठोस कारण आहे. ह्या कारणाला समुदय असं म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं तर समुदय म्हणजे अतृप्त इच्छा किंवा आसक्ती. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याकडे नसलेली एखादी गोष्ट आपल्याला हवीहवीशी वाटते किंवा आहे ती परिस्थिती बदलावी असं तीव्रतेने वाटतं, तेव्हाच दुःख निर्माण होतं. आनंदाच्या मनात नेमकं हेच सुरू होतं. अरे रे, फक्त तो मोठा पतंग माझ्याकडे असताना तर किती मजा आली असती. मगच मी खराखुरा आनंदी झालो असतो. ही जर तरची जी भाषा आहे ना, तीच दुःखाचं मूळ आहे. हे बघा, इथेच खरी गंमत आहे. समस्या आनंदच्या लहान पतंगात अजिबात नाहीये. खरी समस्या आहे तो मोठा पतंग मिळवण्याच्या त्याच्या तीव्र इच्छेमध्ये. म्हणजे अडचण बाहेरच्या वस्तूंमध्ये नसते, तर आपल्या मनात निर्माण होणाऱ्या आसक्तीत असते. आता पहिली दोन सत्य ऐकून थोडं निराशाजनक वाटू शकतं, नाही का? पण थांबा, तिसरं सत्य एक आशेचा किरण घेऊन येतं. ते सांगतं की हो, या दुःखाचा अंत करणं पूर्णपणे शक्य आहे. याला निरोध असं म्हणतात. निरोध म्हणजे थांबवणं, संपवणं. याचं लॉजिक अगदी सोपं आहे. जर दुःखाचं कारण आसक्ती असेल, तर आसक्ती संपली की दुःखही आपोआप संपतं. म्हणजे या चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. चला, पुन्हा गोष्टीत जाऊया. आनंदला अचानक जाणीव होते की तो त्या दुसऱ्या पतंगाकडे पाहून विनाकारण स्वतःलाच त्रास देतोय. तो एक निर्णय घेतो. तो त्या पतंगाकडे पाहणंच थांबवतो आणि तो मिळवण्याची इच्छा मनातून काढून टाकतो. आणि जशी ती इच्छा मनातनं निघून जाते, तसं त्याचं लक्ष परत वर्तमानात येतं. आपल्या स्वतःच्या पतंगाकडे, आपल्या हातातल्या दोऱ्याच्या स्पर्शाकडे. आणि त्याला तीच शांतता आणि तेच समाधान पुन्हा एकदा जाणवू लागतं, जे तो काही वेळापूर्वी अनुभवत होता. पण हे सगळं बोलायला सोपं आहे, नाही का? ती आसक्ती सोडायची कशी, हे प्रत्यक्षात कसं आणायचं? तर चौथं सत्य आपल्याला ह्यासाठी एक प्रॅक्टिकल प्लॅन देतं, एक कृती योजनाच दाखवतं. याला मार्ग असं म्हणतात. हा फक्त एक विचार नाहीये, तर ही एक प्रत्यक्ष जगण्याची पद्धत आहे, ज्याचा सराव करून आपण कायमस्वरूपी शांतता मिळवू शकतो. या मार्गाला आपण आनंदाच्या गोष्टीवरून अगदी सोप्या 3 स्टेप्समध्ये समजू शकतो. स्टेप नंबर 1, स्पष्टपणे पाहणं. म्हणजे आपली इच्छाच आपल्या दुःखाचं कारण आहे हे मान्य करणं. स्टेप नंबर 2, दयाळूपणे विचार करणं. म्हणजे त्या इच्छेशी भांडण न करता तिला हळुवारपणे सोडून देणं.
आणि स्टेप नंबर 3, शहाणपणाने वागणं. म्हणजेच आपलं लक्ष वर्तमानात आणून त्याचा आनंद घे. आणि आनंद नेमका हेच करतोय. आता त्याच्या डोक्यात दुसऱ्या पतंगाचा विचार नाहीये. तो आपल्याच पतंगासोबत धावतोय, खेळतोय आणि पतंग उडवण्याच्या त्या साध्या सोप्या आनंदात पूर्णपणे हरवून गेलाय. तर आनंदाच्या या छोट्याशा अनुभवातून आपल्याला नेमकं काय शिकायला मिळालं? चला, या 4ही सत्यांचा एकदा पटकन आढावा घेऊया. ही 4 सत्य म्हणजे जणू काही आपल्या मनातील असमाधानावरचा एक संपूर्ण उपायच आहेत. एक निदान आणि त्यावरचा उपचार. पहिलं सत्य दुःख आहे, जसं आनंदाला त्या मोठ्या पतंगामुळे वाटलं. दुसरं, त्याचं कारण आपली इच्छा आहे, म्हणजे तो मोठा पतंग हवासा वाटणं. तिसरं, ती इच्छा सोडून दिल्यावर त्या दुःखातून मुक्त होता येतं. आणि चौथं, वर्तमानात आनंद शोधून म्हणजेच स्वतःच्या पतंगाचा आनंद घेऊन आपण हा मार्ग प्रत्यक्षात आणू शकतो. या सगळ्याचं सार एका वाक्यात सांगता येईल आणि ते खूप महत्वाचं आहे. खरा आनंद आपल्याला हवं ते मिळवण्यात नाहीये, तर आपल्याकडे जे काही आहे तेच आपल्याला हवंसं वाटण्यात आहे. तो बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या आतल्या दृष्टिकोनात आहे. आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असा कोणता मोठा पतंग आहे ज्याच्या मागे धावताना आपण आपल्या हातातल्या छोट्या पण सुंदर पतंगाचा आनंद घेणंच विसरून गेलो आहोत? विचार नक्की करा. मित्रांनो, दिवा अंधार दूर करतो, तर ज्ञान हे अज्ञान दूर करतं. ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांनाही शेअर करून ज्ञानाचा उजेड पसरवा. विज्डम प्रवाह ज्ञानधारा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.